आपण पाहतो आहोत की इटा नावाचा जो हिंदी एक चित्रपट येतोय याची चांगली चर्चा ही आपल्यामध्ये दिसून येते आणि खरं तर यामधून विठाबाई नारायणगावकर ज्या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावच्या आहेत त्यांचा सगळा जीवनपट किंवा त्यांच्याबद्दलचं जे काही एक कलेविषयीचं प्रेम आहे ते या चित्रपटातून आपल्याला दिसणार आहे. याच्याबाबत प्रचंड अशी उत्सुकता आहे. मात्र हा चित्रपट येण्या अगोदरच तो इटा विठा अशा नावाच्या संदर्भात चर्चा त्याच्या रंगलेल्या आहेत. याबाबत नुकतीच पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद देखील घेतली. या पत्रकार परिषदेत ज्यांनी या नावाला आक्षेप घेतला किंवा त्याच्या संदर्भातले काही प्रश्न हे उपस्थित केले ते मुळात त्यांचे नातेवाईक आहेत का, किंवा त्यांचे जे नारायणगावमध्ये कुटुंब आहेत ते सदस्य या बाबतीत काय बोलतायत हे जाणून घेण्यासाठी मी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावमध्ये आलोय, जिथे या विठाबाई नारायणगावकर यांचं हे कुटुंब एकवटलेलं आहे या प्रश्नावर बोलण्यासाठी. माझ्यासोबत आता मोहित सावंत आहेत. ते स्वतःची ओळख करून देतील की काय मुळात तुम्ही कुटुंबाचे सदस्य कसे आहात आणि मुळात एक पुण्यात एक पत्रकार परिषद झाली ते कोण होते. नमस्कार. मी मोहित नारायणगावकर, विठाबाई नारायणगावकर यांचा नातू, मुलाचा मुलगा. 2-3 दिवसापूर्वी काहीतरी पुण्यात पत्रकार परिषद झाली अशी, की मी विठाबाईंचा नातू असल्याने. सर मुळात विठाबाईंचं हे जे मूळ कुटुंब आहे, 5 मुली आणि 3 मुलं, हे आजही हयात आहेत. त्याच्यामुळं विठाबाईंवर जो चित्रपट येतोय ना, त्याचा बोलण्याचा अधिकार फक्त त्या कुटुंबियांना आहे, बाकीच्या लोकांना नाही. आमचं एकच मत आहे, जे विठाबाई नारायणगावकरांचा जो इतिहास दाखवला जाणार आहे, त्या इतिहासाच्या बाबतीत हे कुटुंब बोलेल. बाकीच्यांनी त्यात लुडबुड न केलेली बरी. त्याचं कारण असे जे कुटुंबियाला माहिती आहे, तिथिराईत माणसाला माहित नाही. आणि हा जो चित्रपट येतोय, हा फक्त विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्याशी निगडीत असणारा चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये बाकी कुणाचीही भूमिका दाखवलेली नाही. याच्यामध्ये जे बारकावे खरं तर आता चित्रपट म्हटल्यावर यायला हवेत. तर तुमच्या कुटुंबाला पहिलं जे लक्ष्मण उत्तेकर आहेत त्यांनी काही संपर्क साधला, त्यांनी काही माहिती घेतली? नाही, पूर्वी माहिती घेतलेली नव्हती, पण आमचे मोठे आत्ते ना मंगलाताई बनसोडे, त्यांना फोन केला. त्यांनी मध्यंतरी माझ्याशी फोनवर बोलले. त्यांचं एकच मत आलं, तमाशाबद्दल जे आजपर्यंत निगेटिव्ह चित्रपटाच्या माध्यमातून जात होतं ते आम्हाला पुसायचे, आणि विठाबाई नारायणगावकर बद्दल जे चुकीच्या गोष्टी काही पुस्तकात आढळल्यात ते आम्हाला बंद करायचं म्हटले. आणि चित्रपट जो येतोय ना, तो पॉझिटिव्हली तमाशा क्षेत्राला, म्हणजे विठाबाईंनाच नाही, विठाबाई नारायणगावकर असेल, हे गाव असेल, तमाशा क्षेत्र असेल, या तमाशा क्षेत्राला हे नवसंजीवनी प्राप्त करून देण्याचं काम हा इठा चित्रपट करणार आहे. त्याच्यामुळे आता दुसरा एक विषय सांगतो, त्या चित्रपटात इठा नाव का ठेवलं? पूर्वीच्या काळात ग्रामीण भागातले लोक सहज म्हणून जायची, कुठं चालला रे, चालू विठाबाईच्या तमाशाला. विठाबाईच्या नव्हते म्हणत. विठाबाई हा शब्द शास्त्र शुद्ध मराठीत आहे, इठाबाई थोडासा ग्रामीण ढंगात आहे, म्हणून लोक म्हणायचे कुठं चालला, इठाबाईच्या तमाशाला. आजही विठ्ठलाला विठ्ठल नाही म्हणत, इठ्ठल म्हणतात. हे पहिले समजून घ्या तुम्ही. काय गोष्टी लोकांना माहित नसतात, दिलंय परमेश्वराने तो नुसती बडबड करतात. हे जे कुटुंब जे सांगाल ना ते कर. ग्रामीण ढंगामध्ये खरं तर हा जो शब्द आहे त्यांनी जसा उच्चारला की विठ्ठला नव्हे विठ्ठलाला चाललो, अशा ग्रामीण ढंगातला तो शब्द घेतला असं त्यांच्या कुटुंबाचंच म्हणणं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कला म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार विठाबाईंना मिळालाय, त्यामुळे तमाशा याच्यातून पुढे यायला हवा आणि विठाबाई नारायणगावकरांचं खरं चारित्र्य याच्यातून पुढे यायला हवं, अशी तुमची काही मागणी आहे? 100% सर. ज्या टायमाला ते आमच्या आत्याशी बोलले, माझ्याशी बोलले, त्यांनी एकच सांगितलं, विठाबाई नारायणगावकरचा जो संघर्ष आहे तो चित्रपटातून जाणार आहे. तो फक्त महाराष्ट्रात नाही, तो 20 देशात प्रदर्शित होणार आहे. म्हणजे विठाबाई नारायणगावकर आज भारताला माहिती होत्या, नारायणगावला माहिती होत्या, महाराष्ट्राला, आज जगाला माहिती होणार आहे. राष्ट्रपती पदकापर्यंत मजल मारणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. म्हणजे फार मोठा संघर्ष आहे. संघर्षातून हे व्यक्तिमत्व उभं राहिलेलं आहे. आज चित्रपटाला माध्यम खूप आहे सर. ते कुणाच्या काही चित्रपट करू शकतात, पण विठाबाई विषय का निवडला? काहीतरी आहे ना त्यात घेण्यासारखं. आणि कलेचं मूळ आहे. हो, विठाबाई नारायणगावकर हा चित्रपट येण्याचं कारणच ते तमाशा क्षेत्राला चांगले दिवस आहे. आणि हे जबाबदारीने बोलतोय सर मी तुमच्या नॅशनल मीडियावर. मला जे त्यांनी सांगितलं ना, तुमच्या तमाशाला येणाऱ्या काळात 100% चांगले दिवस येतील. म्हणजे मग पूर्वीच्या काळात तमाशावर अनेक चित्रपट येऊन गेले, पण त्याची तमाशाची बदनामी झाली. कालही तेच मत होतं, आजही आणि उद्या तेच मत आहे. मुळात ओरिजिनल तमाशा कोणत्याही चित्रपटाने आजपर्यंत पडद्यावर दाखवलं नाही. अगदी नटरंग. सगळेच, मला नाव नाही घ्यायचं कोणाचं, सगळेच चित्रपट, तमाशा प्रधान चित्रपट जेवढे आहेत ना, त्यांना तमाशा मूळ माहित नाही. म्हणजे आजपर्यंत सगळ्या हिरो हिरोईननी काम केलं असेल तमाशाच्या चित्रपटात. याच्यावर चित्रपट सोडून मालिका यावी असं काही म्हणणं 100% यायला पाहिजे सर. चित्रपटात तुम्ही 2-2.5 तासाचा जो इतिहास दाखवणार आहे ना, तो पुरेसा नाही. मालिका तुमच्या 2-2 वर्ष चालवतात. म्हणजे समजा आता अनेक जण इच्छुक आहे विठाबाई नारायणगावकरांचा इतिहास मालिकेला दाखवण्यासाठी. आज अनेक जण इच्छुक आहे, त्यालाही आमचा पाठिंबा राहील, त्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही. मी त्यात पुढे 100% येणार. विठाबाईंचा इतिहास घरोघरी गेला पाहिजे. प्रत्येक जण चित्रपटात गृहात जाऊन नाही बघू शकत.
ज्या टायमाला आपण टीव्ही कुटुंबासह टीव्ही बघतो ना, त्यातून विठाबाई नारायणगावकर कशा घडल्या, ते कुटुंब कसं घडलं, ही आपत्य कशी घडली, ह्या प्रत्येकाचे तमाशे सर. आज मालती नामदार नारायणगावकर असतील, मंगला बनसोडे असतील, संध्यामाने सोलापूरकर असतील, आमचं विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळ असेल, हे 4 जणांचं तमाशे हे 500 जणांचं कुटुंब चालवतं. ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. मागच्या काळामध्ये खरं तर कुठेतरी तमाशा हा लोप पावेल की काय अशी परिस्थिती निर्माण होती. मात्र आज हा जो चित्रपट येतो इटा, त्याच्यामुळे कुठेतरी जगाला तमाशा समजेल असं त्यांचं मत आहे. विठाबाई नारायणगावकर यांच्या चारित्र्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते, ते म्हणजे विठाबाई नारायणगावकर हे कलेच्या प्रती त्यांचं किती प्रेम होतं. म्हणजे ते जेव्हा परफॉर्म करत होते स्टेजवर त्यावेळेस त्या गरोदर होत्या आणि त्यांना जेव्हा बाळंतपणाच्या काळा आल्या, त्यांनी पाठीमागे स्टेजच्या मागे जाऊन ती नाळ तोडली आणि ते पुन्हा येऊन स्टेजवर नाचल्या. हा जो किस्सा आहे तो खूप जणांना माहिती आहे, म्हणजे तमाशा प्रेमींना तर निश्चितच माहिती आहे. आणि त्या मुलाला जो जन्म दिला तो मुलगा आता इथे माझ्या सोबत आहे. काय सांगाल की हा प्रसंग कसा होता आणि काय घडलं? म्हणजे आता तुम्हाला ते आठवणार नाही ते मला. नाही, पण माझी आई मला सांगायची, ज्यावेळेस माझ्या टायमाला आई गरोदर असताना स्टेजवर कळा आल्या आणि माग रावटीमध्ये आले आणि तिच्या बाळात पण एका म्हाताऱ्यांनी केला असं सांगत होते म्हातारे. सांगतात. हो, तर तिथं ते नाळ तोडायला काही काही नव्हतं म्हणून माझ्या आईने दगडांनी नाळ तोडली आणि पुन्हा स्टेजवरती गेल्या. तर प्रेक्षक लोक भावुक झाले. याला बाईला आत्ता पोट होतं ना, आता 5 मिनिटापूर्वी पोट होतं ना, आता पोट काय कुठं गेलं म्हणे. मग ते म्हटले की माझी डिलिव्हरी झाली, मला मुलगा झाला, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, महादेवाच्या आशीर्वादाने मला मुलगा झाला. विठाबाईंचं तुमच्यावर विशेष प्रेम होतं. नाही, सगळे 8ही मुलांवरती प्रेम होतं, तसं काय नाही. पण योगायोगाच्या गोष्टी असतात. पण कलेविषयी त्यांची कशी तळमळ होती, बोलताना काय जाणवायचं त्यांच्या शब्दांमध्ये? मग तिचाच आदर्श मी घेऊन मी पुढे स्टेजवरती आलो ना. आज तिच्या आशीर्वादाने मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटलेला आहे आणि बरेचसे पुरस्कार भेटले का, तर तिच्या आशीर्वादामुळेच भेटलेले आहेत. तर तुमच्यामध्ये तो गुण उपजत आला आणि विठाबाई नारायणगावकर यांचे हेच ते सुपुत्र होते ज्यांच्याविषयी हा आपण किस्सा ऐकतो. मालती इनामदार आहेत, त्या देखील आता तमाशा पुढे नेत आहेत. काय परिस्थिती आहे आता? खरं तर हा चित्रपट येतोय, तुम्हाला वाटतंय तुमच्या आईच्या माध्यमातून हा पुन्हा एकदा जगासमोर तमाशा जिवंत होईल? काय आहे, मी विठाबाईंची धाकटी मुलगी मालती नामदार. आईचं नाव तर माझं पहिल्यांदाच प्रसिद्ध झालेलं आहे, कानाकुतीत आईचं नाव गेलेलं आहे. माझी इच्छा आहे डायरेक्टर लोकांनी आम्हाला भेटायला यावं आणि आईचा पिक्चर निघाला तर आम्हाला शुभ इच्छा, आम्ही सगळे कुटुंब मिळून आम्ही देणार आहे. पण आता इटा विटा नावाचं काय येतंय ते? काय नाही. काही नाही, सातारा जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात आईला तेच म्हणायचे इटा बनून. ह्या लोकांनी गैरसमज केलेला आहे, काहीतरी आपलं काळिंबा लावायचा आईच्या नावाला, पण नाही होऊ शकत. लावतंय कोण? लावणारे लावतात, पण माझ्या आईसारखी कुणी असू द्या, जे सगळे असतील पैशावाले असतील, पण माझ्या आईसारखी महाराष्ट्रात कुणीच होणार नाही. पण आता या पिक्चर मुळे पुन्हा एकदा लोकांसमोर येईलच. आम्हाला पण स्वाभिमान आहे ना, माझा तमाशा आहे, माझ्या आईचा तमाशा आहे, मंगला बनसोडेचा तमाशा आहे, संध्या मानेचा तमाशा आहे. आमच्या पण 2 तिकीट जास्त फाडतील ना तिच्या अभिमानाने. तुम्ही तमाशातून याचा प्रचार करणार? मी करणार ना प्रचार, आधीच तिचा आशीर्वाद आहे. आमच्या तमाशा सगळ्यांच्या 100 लोक आम्ही जगवतोय, हा तिचाच आशीर्वाद आहे. मला पण सगळे पुरस्कार भेटलेले, हा तिच्याच आशीर्वादाने मला पुरस्कार भेटलेले. निश्चित ह्या होत्या मालती इनामदार, ज्या आत्ताही तमाशा चालवतात. खरं तर तमाशाला चांगले दिवस यावेत ही प्रत्येक तमाशा प्रेमीची इच्छा आहे आणि ह्या इटा नावाच्या चित्रपटामुळे पुन्हा एकदा तमाशा हा लोकांसमोर येईल. आणि केवळ आता ही जी कला आपण महाराष्ट्रात म्हणतो ग्रामीण भागात, पण अशा पद्धतीने चित्रपट आल्यामुळे जगासमोर हा तमाशा येईल. एक महाराष्ट्रातली, देशातली एक जी जिवंत कला आहे ती आपल्याला समजू शकेल. येत्या काळामध्ये खरं तर या चित्रपटाच्या बाबतीत आता लक्ष्मण उतेकर पण इथे येत आहेत असं समजतंय. काय तुमची भूमिका राहील त्यांच्याशी संपर्क साधून या चित्रपटाबाबत चर्चा करण्याची? नाही, त्यांनी नारायणगावला आमचं त्यांना निमंत्रण आहे सर. नारायणगावला या, नारायणगावचा सन्मान सत्कार घ्या, कुटुंबियाचा सन्मान सत्कार घ्या आणि ज्या टायमाला ते आमचे येतील 8ही मुलांचे ते संवाद साधतील. आणि खरंच सांगतो सर, खूप सुंदर चित्रपट बनवला त्यांनी. आज लोक पत्रकार परिषद घेतात, आमचा विरोध आहे, हे ते करू नका. विठाबाई नारायणगावकर हे फार मोठं नाव होणार आहे. म्हणजे त्यापेक्षा सांगतो मी, तमाशा क्षेत्राला फार चांगले दिवस येतील. जे लोक पूर्वीच्या काळात तमाशाला नाकामुरडत होते ना, ती लोक सत्कार सन्मान करतील प्रत्येक तमाशा कलावंतांचा. तर हे होते मोहित सावंत, जे या कुटुंबाचे सदस्य आहेत आणि ज्या पद्धतीने हा जो विठाबाई नारायणगावकरांच्या ज्या संपूर्ण चरित्र्यावर आधारित जो चित्रपट आहे त्याच्याबद्दलच्या ज्या काही भावना जनमानसात आहेत सध्या. आणि केवळ इटा आणि विठा ह्या शब्दाबाबत जर बोलायचं म्हटलं
तर विठाला ग्रामीण ढंगात इटा म्हणतात, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांचाच त्याला विरोध नाहीये. विरोध हा असायलाच नको, कारण तमाशा हा जगासमोर येणार आहे ही त्यांची भावना आहे. आता मुळात लक्ष्मण उत्तेकर जे या चित्रपटाचे निर्माते त्यांनी इथं यावं, आम्हाला हा चित्रपट दाखवावा. याच्यामध्ये जर काही आक्षेपार्ह असेल तर त्या संदर्भात आम्ही त्यांना सूचना करू, आणि जर या तमाशामध्ये उत्तम प्रकारचं चित्रण असेल तर निश्चितच आमचा त्याला पाठिंबा आहे असं त्यांचं मत आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, नारायणगाव, पुणे.